1991 ला जी मंदी आली ती कशी थांबवली पाहिजे? सर 1991 ला जेव्हा मंदी आली हम्म, तेव्हा नवीन सरकार जे आलं होतं आदरणीय नरसिंहराव यांचं. हम्म, तर त्या काळात ते पंतप्रधान आणि अर्थमंत्री होते मनमोहन सिंग. तर सर तेव्हा नरसिंहराव यांनी अर्थमंत्री मनमोहन सिंग यांना पूर्ण फ्री हँड दिला होता की तुम्ही उपाययोजना काय करायच्या तर त्या करा, म्हणजे की आपल्याला मंदीतून बाहेर येण्यासाठी कुठलं काय करावं लागेल ते. आणि तसंच आपल्याला वरतून वर्ल्ड बँक आणि इंटरनॅशनल मॉनिटरी फंड IMF यांनी सुद्धा सांगितलं होतं की तुमचं मार्केट जे आहे ते ओपन करा आंतरराष्ट्रीय बाजारासाठी. तर त्या पॉलिसी इम्प्लिमेंट केल्या गेल्या सर तेव्हा, हम्म, की परकीय भांडवलाला इथे प्रवेश देणे. त्यानंतर जे आहेत प्रायव्हेटायझेशन, जे गव्हर्नमेंटच्या मोठे उद्योग आहेत जे तोट्यात चाललेले आहेत, तर त्यांचं प्रायव्हेटायझेशनचा मार्ग स्वीकारला. हम्म. LPG धोरण जे आहे सर, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. तर ह्या धोरणाची तेव्हा अंमलबजावणी करून आपण तेव्हा त्या मंदीतून बाहेर आलोय सर. ओके.